नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 2023मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध पदांची मेगा भरती निघाली होती. त्यामध्ये पनवेल महानगरपालिकेचाही समावेश होता. त्याचबरोबर मित्रांनो, अजूनही भरपूर साऱ्या जाहिराती निघालेल्या होत्या. त्याच्या राहिलेले परीक्षेचे निकाल आणि परीक्षा कधीपर्यंत होतील त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, पनवेल महानगरपालिकेची जी जाहिरात आलेली होती त्याच्यामध्ये विविध संवर्गातील जवळपास मित्रांनो 41 संवर्गाची पदं होती. जसं की माळी असेल, वाहन चालक असेल, लिपिक असेल, त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिक असेल, लघुलेखक असेल, त्यानंतर अभियंताची पदं होती मित्रांनो, आणि आरोग्य विभागामधील देखील पदं होती भरपूर सारी अशी, ज्याच्यामध्ये स्टाफ नर्सची देखील पदं होती, औषध निर्माण अधिकारीची देखील पदं होती. या पदांपैकी तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलेलं होतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचे मित्रांनो रिझल्ट देखील या ठिकाणी पाहू शकता, लागलेले होते अशा पद्धतीने. तर मित्रांनो, आज या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेने निवड जी झालेली आहे, उमेदवारांकरता एक सूचना प्रसिद्ध केलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत. आणि याच्या दृष्टीने मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राहिलेल्या ज्या परीक्षा आहेत, जसं की मित्रांनो जिल्हा परिषदमधील पेसा संवर्गाचे आता पेपर जे आहेत तुमचे राहिलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो आदिवासी विकास विभागाची परीक्षा राहिलेली, ती कधी होईल. त्यानंतर MIDC याचे अजून बरेचसे पद राहिले, त्याची परीक्षा कधी होईल. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे देखील तुम्ही अर्ज भरलेले असतील, त्याचीही अजून परीक्षा झालेल्या नाहीत. त्यानंतर GMC धुळे आणि GMC नागपूर ह्यांच्या परीक्षा, त्यानंतर फॉरेन्सिक लॅब DFSL यांची देखील परीक्षा राहिलेली आहेत. पोलीस भरतीची परीक्षा राहिलेली आहे, सिडको असेल, WCD असेल, ह्या परीक्षा देखील मित्रांनो कधीपर्यंत होतील तेही आपण पाहणार आहोत. आणि जिल्हा परिषदमधील निकाल जे आहेत मित्रांनो काही पदांचे या ठिकाणी लागायला सुरुवात झालेली आहे. जसे लागतील तसे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटतील. जिल्हा न्यायालय पदभरती तर मित्रांनो या ठिकाणी स्टे आलेला आहे, त्याचं स्टे जसा उठल मित्रांनो तशी तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती दिली जाईल. राज्य उत्पादन शुल्काची पदभरतीचा जो निकाल आहे किंवा मित्रांनो ग्राउंड जे राहिलेलं आहे त्याबद्दल ही माहिती आपण पाहणार आहोत. पुरवठा निरीक्षक, कारागृह विभाग आणि नगर परिषद याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर बघा मित्रांनो, या ठिकाणी जी पनवेल महानगरपालिकेच्या आजच्या या ठिकाणी नोटीस आलेली आहे याच्यामध्ये काय म्हटलंय पहा. पनवेल महानगरपालिका सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत मित्रांनो ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण प्रवर्गनीय आहे. सामाजिक व समांतर आरक्षित विचारात घेऊन प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड सूचीतील निवड यादीत नमूद उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात सादर केलेली माहिती दस्तऐवजाची पडताळणी करण्यात आलेली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. दस्तऐवज पडताळणी अंती पात्र निवड पत्र देण्यात आले असून वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र व पूर्व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र व पूर्व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र 15 मार्च 2023 रोजी या ठिकाणी व त्यापूर्वी सादर करणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देखील देण्यात आलेले आहेत. तर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची आदर्श आचारसंहिता 16/3/2024 पासून मित्रांनो लागू झाली असल्याने नियुक्ती आदेश दिलेल्या तथापि सेवेत रुजू न झालेल्या उमेदवारांना सेवेत रुजू करून घेता आले नाही. तसेच नव्याने वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र व पूर्व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देता आले नाहीत. तर भारत निर्वाचन आयोग नवी दिल्ली यांच्याकडील मित्रांनो जी प्रेस नोट आहे त्यात विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार अधिसूचना 31/5/2024 रोजी मित्रांनो प्रसिद्ध झाली असून 26/6/2024 रोजी होणार असून तर मतमोजणी मित्रांनो 1/7/2024 रोजी होणार आहे. तर निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया मित्रांनो 5/7/2024 रोजीपर्यंत पूर्ण करायची आहे, म्हणजे 5 जुलैपर्यंत मित्रांनो चालणार आहे. तर सदर प्रेस नोटनुसार या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता मित्रांनो 5/7/2024 पर्यंत लागू आहे. तर सबब यापूर्वी नियुक्ती आदेश निर्गमित झालेल्या उमेदवारांकरता सेवेत रुजू होण्याचा अंतिम दिनांक 15/6/2024 रोजी ऐवजी मित्रांनो आता 31/7/2024 व आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यावर नियुक्ती आदेश देण्यात येणाऱ्या उमेदवारांना सेवेत रुजू होण्याचा अंतिम दिनांक नियुक्ती आदेशाच्या तारखेपासून 30 दिवस असा निश्चित करण्यात येत आहे. तर सेवेत रुजू होण्याचा अंतिम दिनांकापर्यंत सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन अधिसूचना जे आहेत नियम मित्रांनो त्यानुसार या ठिकाणी सेवा ज्येष्ठता निश्चित करण्यात येईल. तरी सर्व निवड उमेदवारांना सूचित करण्यात येते की सेवेत रुजू होण्याचा अंतिम दिनांकाची नोंद घ्यावी. तर जे तुम्हाला नियुक्ती आदेश दिले तिथपासून 30 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला नियुक्तीचा रुजू होण्याचा या ठिकाणी अंतिम दिनांक असणार आहे. तर मित्रांनो आता लक्षात घ्या या ठिकाणी जी तुमची लोकसभेची आचारसंहिता जी आहे 5 जून पासून मित्रांनो संपून जाईल. त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी अजून या ठिकाणी एक आचारसंहिता मित्रांनो 5 जुलै 2024 पर्यंत लागू झालेली आहे. ती कुठली आहे मित्रांनो, या ठिकाणी कोकण
पदवीधर मतदारसंघ या ठिकाणी किंवा नागपूर पदवीधर मतदारसंघ त्या ठिकाणी मित्रांनो लागू झालेली आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे मित्रांनो ज्या तुमच्या राहिलेल्या परीक्षा आहेत त्या ठिकाणचे मित्रांनो या ठिकाणी नियुक्ती आदेश असतील किंवा या ठिकाणी बाकी जे मित्रांनो या ठिकाणी आदर्श आचारसंहितेमध्ये जे काम करता येत नाही मित्रांनो त्याच्यावरती अजून थोडासा या ठिकाणी परिणाम होऊ शकतो, कारण की याच्यामध्ये देखील त्यांनी त्याची माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो आचारसंहिता जी आहे या ठिकाणी दुसरी आचारसंहिता देखील अजून या ठिकाणी लागलेले, परंतु या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमच्या परीक्षा व्हायला आता या ठिकाणी प्रॉब्लेम नसावा, कारण की लोकसभेची आचारसंहिता जी आहे मित्रांनो या ठिकाणी 5 जूनला या ठिकाणी संपून जाईल. त्याच्यानंतर तुमच्या राहिलेल्या परीक्षा ज्या आहेत आचारसंहितेनंतर, ज्याच्यामध्ये मित्रांनो आदिवासी विकास विभाग, MIDC, त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, त्यानंतर GMC नागपूर आणि धुळे, फॉरेन्सिक लॅब आणि WCD, सिडको, पोलीस भरती ह्या परीक्षा मित्रांनो तुमच्या ज्या आहेत या ठिकाणी होऊ शकतात. फक्त नियुक्ती जी आहे या ठिकाणी मित्रांनो आचारसंहिता चालू असेल तर या ठिकाणी देता येत नाही. तर यांनी जर मित्रांनो परवानगी घेतली तर तशा पद्धतीने आचारसंहितेमध्ये देखील परीक्षा घेता येतात. तर लोकसभेची जी मेन आचारसंहिता होती मित्रांनो 5 जूनला संपेल. त्याच्यानंतर ह्या जो मधला काळ आहे मित्रांनो अजून त्याच्यामध्ये पुढची जी विधान परिषदची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ह्या परीक्षा तुमच्या होऊ शकतात. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढीच महत्त्वाची माहिती सांगायची होती की जी पनवेल महानगरपालिकेची मित्रांनो नियुक्ती आहेत रुजू करून घेण्यासाठी त्यांच्या या ठिकाणी मित्रांनो त्यांना एक डेट दिलेली आहे, 30 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे. तर हे परिपत्रक जे आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय किंवा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ज्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये अप्लाय केलं होतं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. परंतु तुमच्या राहिलेल्या बाकी परीक्षा ज्या आहेत मित्रांनो या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर ह्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध व्हायला सुरुवात होऊ शकते. परंतु सध्या मित्रांनो जिल्हा परिषदचे देखील परीक्षा चालणार आहेत. 21 जूनपर्यंत जवळपास परीक्षा आहेत. 21 जून नंतर मित्रांनो ह्या राहिलेल्या परीक्षांचे तुमचे काय होतील वेळापत्रक प्रसिद्ध व्हायला सुरुवात होऊ शकते, कारण की झेडपीचे मित्रांनो तुमचे लागोपाठ परीक्षा या ठिकाणी आहेत. मध्ये 1 किंवा 2च दिवसाचा काहीतरी गॅप आहे, नाही तर तुमच्या झेडपीच्या सर्व परीक्षा होत आहेत 21 जूनपर्यंत मित्रांनो, आरोग्य सेवक ते ग्रामसेवकच्या. तर बाकी 21 जून नंतर मित्रांनो ह्या पदांचे तुमच्या परीक्षा IBPS आणि TCS मार्फत घेतल्या जाऊ शकतात. आणि त्याच काळामध्ये मित्रांनो जे राहिलेले तुमचे निकाल आहेत, जसे की मित्रांनो आचारसंहिता संपली की राज्य उत्पादन शुल्काचे देखील तुमचे निकाल लागायला सुरुवात होतील. म्हणजे ग्राउंडसाठी असेल किंवा फायनल नियुक्ती जे असतील मित्रांनो त्याच्या कारागृह विभागाचा असेल, त्यानंतर पुरवठा निरीक्षक आणि नगर परिषदचं तर त्यांनी मित्रांनो परिपत्रकच काढलेलं आहे की आचारसंहिता संपली म्हणजे लोकसभेची आचारसंहिता संपली की आम्ही निकालाची प्रोसेस करणार आहोत त्याच्याबद्दलची. तर ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती. आचारसंहिता संपल्यानंतर मित्रांनो 21 जून नंतर ह्या परीक्षा होऊ शकतात आणि बाकी निकाल मित्रांनो आचारसंहिता संपली की त्यांची प्रक्रिया चालू होईल. निकाल लागायला हळूहळू राहिलेले जे आहेत तुमच्या या ठिकाणी सुरुवात होईल. यापैकी तुम्ही कुठल्या विभागासाठी अप्लाय केले कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल. यापैकी मित्रांनो जे राहिलेल्या तुमच्या परीक्षा कुठल्या आहेत किंवा निकाल कुठले राहिले त्याबद्दलची माहिती आली की तुमच्यापर्यंत मग अपडेट नक्की देईल मित्रांनो, जे की टेलिग्रामला असेल किंवा व्हिडिओ बनवून. आणि येणाऱ्या जाहिराती देखील मित्रांनो या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर येऊ शकतात, ज्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या काही जाहिराती असतील राहिलेल्या, त्यानंतर नगर परिषद नगरपंचायतच्या असतील, BMC म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे असेल किंवा इतर महानगरपालिकेच्या, त्याचबरोबर राहिलेले GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची गट ड ची जी पदभरती आहे त्याच्या देखील जाहिराती येऊ शकतात. तर ही एक महत्त्वाची अपडेट पनवेल महानगरपालिकेची मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.